सिमेंटच्या गोण्याच्या आड विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने केला आहे. भरारी पथकाच्या कारवाईत सुमारे 1.45 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 24 एप्रिलला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक 1 ला संशयास्पद मद्य वाहतुकीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे बेलापूर ठाणे रोडवरील डी.वाय. पाटील स्टेडियम परिसरात सापळा रचण्यात आला. सायंकाळी एका 10 चाकी ट्रकला अडवून तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान ट्रकमध्ये नामांकित कंपनीच्या सिमेंटच्या गोण्या आढळल्या. मात्र अधिक बारकाईने पाहणी केल्यावर त्या गोण्यांच्या खाली गुप्त कप्पा तयार करून त्यात पुठ्ठ्याचे बॉक्स लपवण्यात आल्याचे उघड झाले. हे बॉक्स उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये रॉयल सिलेक्ट डिलेक्स विस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या स्टीलबंद बाटल्या सापडल्या. या ट्रकमधून एकूण 1265 बॉक्स 10.929 बल्क लिटर विदेशी मद्य जप्त करण्यात आले. प्राथमिक तपासात हे मद्य गोवा राज्य निर्मित असून मध्य प्रदेशात विक्रीसाठी पाठवण्यात येत असल्याचे समोर आले आहे. या कारवाईत ट्रकसह एकूण 1,23,23,950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी वाहन चालक दिनेश कैलास नाथ आणि अनिल कुमार श्यामलाल नायक यांना अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईस वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले असून यामागील मुख्य सूत्रधार आणि पुरवठा साखळीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. तसेच इतर राज्यांमध्ये अशा प्रकारची तस्करी होत असल्याची शक्यता लक्षात घेऊन तपास यंत्रणा सतर्क झाली आहे. अधिकाऱ्यांच्या मते सिमेंट सारख्या साध्या मालाच्या आड मद्य लपवून वाहतूक करण्याची ही पद्धत अत्यंत चलाखीची असून यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या वाहतुकीवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. बेकायदेशीर मार्गाने होणारी मद्य वाहतूक ही केवळ कायद्याचे उल्लंघन नसून समाजासाठी धोका आहे. अशा संशयास्पद हालचाली दिसल्यास नागरिकांनी त्वरित संबंधित यंत्रणेला माहिती देऊन कायदा अंमलबजावणीस सहकार्य करणे आवश्यक आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.